Good afternoon, students. Now we are going to see the brainstorming of the poem Inchcape Rock. We'll start it from icebreakers. First question is prepare a word register related to marine life. Sailors. एक शब्द दिलेला असतो आणि त्याच्याशी रिलेटेड वर्ड्स तुम्हाला लिहायचे असतात. And the answer is sailors, sea, boat, ship, voyage means long distance journey especially through sea route. आयलँड, पायरेट्स समुद्री डाकू, अँकर बायनॅक्युलर म्हणजे दुर्बीण, कंपास म्हणजे दिशादर्शक, फिशिंग नेट, लाईट हाऊस, बीचेस, वेव्स, स्टॉर्म, एअरस्ट्रीम वाऱ्याचा प्रवाह, वेदर, गन, स्वाड, कॅनन, फ्लिपर, टाईड एट्सेट्रा. अशा प्रकारे तुम्ही शब्द देऊ शकता. नेक्स्ट क्वेश्चन इज द फंक्शन ऑफ ए लाईट हाऊस आर to show the direction, to prevent coastal accidents, to help in navigation, to warn ships of dangerous area. Next question, discuss in pairs the various famous rocks in the world and mention the places where they are. And the rocks are balancing rock महाबलीपुरम. भारतामध्ये महाबलीपुरम या ठिकाणी हा रॉक आहे बॅलन्सिंग रॉक. एक खूप मोठा रॉक गोलाकार हा एका दुसऱ्या रॉकवरती बॅलन्स करत आहे आणि थांबलेला आहे अशा पद्धतीने ते दिसतो. त्यालाच कृष्णाज बटरफॉल असं सुद्धा म्हटलं जातं. नेक्स्ट आहे हॉर्सशू बेंड अरिझोना USA या ठिकाणी आहे हा. म्हणजे नदीची विविध जी कार्य असतात त्यामध्ये नदीने एक कॅनन तयार केलेली आहे आणि नदीच्या कार्यामुळे ह्या रॉकचं झीज होऊन त्याचा आकार असा तयार झालेला आहे जणू काही घोड्याचा नाल खूप मोठा अशा पद्धतीने हा रॉक आहे. नेक्स्ट आहे न्यूझीलंडमधील स्प्लिट ॲपल रॉक. स्प्लिट ॲपल रॉक काय आहे तर एक ॲपल मध्यभागी कट करून जमिनीवर ठेवलं तर ते कसं दिसेल अशा पद्धतीने हा रॉक दिसतो. अँड मोरकी बोल्डर्स. बोल्डर म्हणजे सुद्धा गोलाकार खूप मोठा रॉक. तर हे असे समुद्रकिनाऱ्यावरती न्यूझीलंडमध्ये खूप मोठे बोल्डर्स आहेत ज्यांचा आकार गोलाकार आहे. गोलाकार खुर्चीप्रमाणे ते दिसतात. नेक्स्ट आहे आयर्स रॉक ऑस्ट्रेलिया ठिकाणी असणारा आयर्स रॉक. हा रॉक काय प्रकार आहे तर हा खूप मोठा पसरट रॉक आहे की जो सूर्योदयाच्या वेळी आणि सूर्यास्ताच्या वेळी अतिशय लालसर दिसतो. नेक्स्ट आहे म्यानमार येथील गोल्डन रॉक. गोल्डन कलरचा हा रॉक आहे. नेक्स्ट आहे मंगोलिया येथील टर्टल रॉक. खूप मोठा टर्टल जमिनीवर बसला आहे अशा पद्धतीने हा रॉक दिसतो. अँड द लास्ट वन इज लॉयन्स रॉक. श्रीलंका या ठिकाणी असणारा लॉयन्स रॉक म्हणजे लॉयनसारखा दिसत नसून लॉयनचा जो आहे पंजा या पद्धतीने हा पंजाचा खूप मोठा आकार त्या दगडावरती दिसतो म्हणून त्याला लॉयन्स रॉक असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट डिस्कस इन पेअर्स अँड ग्रुप्स द फॉलोइंग एक्सप्रेशन्स. ॲज यू सो शॅल यू रीप. जसे पेराल तसे उगवेल. क्राईम गेट्स इट्स ओन पनिशमेंट. म्हणजे काय तर जो गुन्हा करणार आहे त्याला त्याचं फळसुद्धा पनिशमेंट शिक्षासुद्धा मिळणार आहे. व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड. जे तुम्ही दुसऱ्याला द्याल तेच तुमच्याकडे परत येईल. टिट फॉर टॅट म्हणजे काय जशास तसे. इव्हिल डिग्स अ पिट फॉर अदर्स बट फॉल्स इन टू द सेम. म्हणजे जो दुसऱ्यासाठी खड्डा खणतो तो स्वतःच त्यामध्ये पडतो. नाव दीज आर द क्वेश्चन्स बेस्ड अपॉन द पोएम. नरेट इन ग्रुप्स द सीन डिस्क्राइब्ड इन द बिगिनिंग ऑफ द पोएम. At the beginning of the poem, the poet describes that the ocean was calm and steady. The waves were small and there was no steam in the air or sea. Therefore, they did not move the Inchcape Bell. The ship stood still as the wind blew so too slowly. The waves didn't give any push to its sails. The ship's keel was upright and still. First स्टांजामध्ये हा सर्व वर्णन आहे आणि तुम्ही लिहू शकताय पोएम तुमच्या समोर असल्यानंतर. कंप्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट्स. द ॲबट ऑफ एबरब्रोथॉक प्लेस्ड अ बेल ऑन द इंचकेप रॉक बिकॉज. ॲबट यांनी ही बेल इंचकेप रॉकवरती का बसवली होती. द सेलर्स कुड नो दॅट दे आर क्लोज टू द इंचकेप रॉक हिडन अंडर द वेव्स अँड प्रिव्हेंट क्रॅशिंग इन टू इट. इट मीन्स दॅट टू प्रिव्हेंट द ॲक्सिडेंट ही हॅज प्लेस्ड द बेल. द मरीनर्स वेअर ग्रेटफुल टू द ॲबट ऑफ एबरब्रोथॉक बिकॉज. आता सर्व मरीनर्स जे होते दे वर थँकफुल टू ॲबट. व्हाय. ही टाईड द बॉय बेल टू द इंचकेप रॉक अँड धिस ॲक्ट ऑफ काइंडनेस सेव्ड मेनी सेलिंग मिसहॅप्स अँड लाईव्स ऑफ सेलर्स. अनेक सेलर्सचा
मिसहॅप दुर्घटना ह्या टळलेल्या होत्या आणि अनेक सेलर्सचं लाईफ वाचलेलं होतं, नुकसान टळलेलं होतं. म्हणून द रोव्हर इन द फ्रस्ट्रेशन पुल्ड हिज हेअर अँड कस्ड हिमसेल्फ बिकॉज. आता रोव्हर जो होता, वाईट कृत्य करणारा, की ज्याने ती बेल कट केलेली होती, हा फ्रस्ट्रेटेड झाला शेवटी. ऑफ हिज विकेडनेस अँड कटिंग द बेल, द मिसिंग बेल हॅड बीन द कॉज ऑफ हिज ट्रॅजेडी अलॉंग विथ शिप अँड क्रू. He had fallen into the ditch he had dug for others. Given below are the events that give the theme of the poem in a jumbled form. Arrange it a proper sequence. The abbot of Aberbrothock had placed the bell on the boy on the rock. याचं वर्णन सुरुवातीच्या स्टँजामध्ये आहे. The waves were so small that they did not move enough to ring the bell at the Inchcape Rock. This is the second event. राल्फ बेंट ओव्हर फ्रॉम द बोट. राल्फ ती बेल पाहतो आणि त्याला जेलसी होती ॲबटबद्दल आणि तो त्या ठिकाणी येतो. त्यावेळेस तो थोडासा बेंट होतो बेल कट करण्यासाठी म्हणून. देर वॉज ए थिक हेज स्प्रेड ओव्हर द ॲटमॉस्फिअर. आणि राल्फनं केलेली ही जी कृती आहे याच्याबद्दल सुपरनॅचरल एलिमेंट कार्य करतं आणि त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळते. देर वॉज ए थिक हेज आणि ते वातावरण त्या ठिकाणी, हेज म्हणजे दाट धुकं पसरलेले आहे, या वातावरणाचं वर्णन आलेलं आहे. अँड सर राल्फ कस्ट हिमसेल्फ इन डिस्पेअर अँड इन हिज फ्रस्ट्रेशन टोर हिज हेअर. आणि शेवटी तो जो राल्फ आहे हा फ्रस्ट्रेटेड झालेला आहे आणि फ्रस्ट्रेशनमध्ये तो स्वतःचीच केस उपटू लागतो, असं वर्णन आहे. नेक्स्ट, डिस्क्राईब द क्वालिटीज ऑफ ॲबट ऑफ ॲबरब्रोथॉक इन युअर ओन वर्ड्स. आता हा ॲबट आहे हा बेनव्हलंट आहे, बिग हार्टेड आहे. नेक्स्ट, ही वॉज सो spiritual, kind, compassionate, altruist, well-being of others. He was distressed to see ships meeting their end due to the hidden rock in the sea. Installing the bell was a clever way to warn the sailors to steer clear of danger. Jealousy is the most incurable defect. Justify. Jealousy usually refers to the thoughts or feelings of insecurity and concern about others' fame or dignity. We feel jealous about the person who have luxury, posh car or belongings. In the poem Inchcape Rock, Sir Ralph the Rover had a jealousy about the abbot of Aberbrothock's fame and his kindness of putting a warning bell on the perilous Inchcape Rock. This floating bell saved several lives, but in the fit of jealousy he cut off the bell and tried to end the abbot's fame. He did this wicked act out of jealousy, as he could not accept the popularity of the good abbot and wanted to defame him. The act of cutting bell had been the cause of his tragedy, along with ship and crew. Thus the rover's jealousy about the abbot never cures unto the last. It is his defeated emotions leads to death. Next question. Give reasons for the sailor's appreciation of the abbot. आता जे सर्व सेलर्स होते हे कौतुक करत असत ॲबट ऑफ ॲबरब्रोथॉक याचं काय कारण होतं? द ॲबट हू वॉज हेड ऑफ द मॉन्क प्लेस्ड अ बेल ऑन द इंचकेप रॉक टू गिव्ह वॉर्निंग टू द सेलर्स अबाउट द इम्पेंडिंग डेंजर. येणाऱ्या जे काही डेंजर आहे त्याच्याबद्दल वॉर्निंग द्यायचं काम सेलर्सना ही इंचकेप बेल करत असे आणि ही प्लेस केलेली होती ॲबट यांनी. During rough seas, the sailors could not see the rock clearly and ship faced accident there. But now, because of Boy Bell, whenever the bell rang, the sailors used to thank the abbot for saving their lives. Thus, Abbott's idea of installing bell on the Inchcape Rock appreciated by all the sailors. Guess the meaning of the wheeled round. To make circles in the sky while flying, especially by birds. Swirl round by making circles in the sky means wheeled around. Describe the state of mind of the Sir Ralph. At last, Sir Ralph is full of sorrow and regret on his act of cutting the Inchcape bell. He is cursing himself in despair and tearing up his hair in frustration, but there is nothing that can be done. The waves rushed into the ship from all the sides to take it down the sea water. Last two lines describes the haunted mind of the Ralph, even if the bell is not there, but he can hear the sound of the bell in his head, hammering endlessly, telling him that wrong deeds or crime gets its own punishment,
Ralph was punished for his deeds. When the rover spotted the bell, he cut the bell from the boy. This was an act of course, jealousy. Gurgling sound, find the figure of speech, and the figure of speech is, of course, onomatopoeia. Whenever there is a sound word, we use this, and the poetic device used is onomatopoeia. O Christ, it is the Inchcape Rock. What made Ralph the Rover to exclaim this line? On the return journey from Scotland, they could not know the right location, time. There was a lot of haze and darkness surrounding the ocean, due to which the sailors couldn't see where they were. In the absence of the bell, they moved clueless in the sea. They could not know about shore or the Inchcape Rock. Bad weather and the absence of the Inchcape bell caused the ship to crash against the rock. That sudden crash made Ralph to exclaim that line. And some lines are composed on the theme of sea. Oh, blue sea, walking on a soft sand, talking with a whisper waves, I share a lot gloom and glee. How patiently you listen to me. I am fond of you, O blue sea. Now you are going to explain here the figure of speech mentioned in this poem. Sir Ralph the Rover tore his hair. Alliteration, repetition of the sound R and H is there. Then no stir in the air, no stir in the sea. The poetic device repetition is used here. On a boy in the storm, it floated and swung. Personification, the lifeless thing is treated as human being. Next, down sank the bell with a gurgling sound, onomatopoeia. The sound is expressed in the word. The devil below was ringing his nail. Metaphor, direct comparison is made in between. The ship was as still as she could be. Simile, the indirect comparison is made here. Next, on the deck, the rover takes his stand. Inversion, the words are not coming in a proper prose order. O Christ, apostrophe, the feelings represented by the exclamation. Next question is expand the idea on your own on the following topics. परीक्षेमध्ये तुम्हाला एखादा टॉपिक दिला जाईल तर हाऊ टू एक्सपांड द आयडिया. फर्स्टली यू सपोज टू राईट डाऊन द मिनिंग ऑफ दॅट गिव्हन टॉपिक. देन you have to expand it, expansion. Then you supposed to give story or example related to that, and lastly you supposed to give the conclusion or moral. Some of the ideas are expanded over here. Next one, time and tide wait for none. Man proposes, God disposes. Look before you leap. Next question. The poem begins with without either sign or sound of their shock, the waves flowed over the Inchcape Rock. In the end, with till the vessel strikes with a shivering shock. On the basis of these lines, explain the change in the mood of the poem. The poem begins with the description of calm state of the sea, where is no movement in the air and the sea. The ship was also motionless. The waves flowed over the Inchcape Rock so smoothly. The movement of the waves was so slow. This opening of the poem suggested that there were no impending risks to anyone voyaging into the sea. Everyone was happy and everything was going well and smoothly like waves. The poet describes the waves were not rising up high. It was so quiet as it created fine backdrop for Abbot, the Aberbrothock's act of kindness. He had placed the bell on the buoy on the rock, so Sir Ralph the Rover had a jealousy about the Abbot of Aberbrothock's fame and his kindness of putting a warning bell. In the last stanza, the mood changes to anxiety and worry when the ship suddenly struck against the Inchcape Rock and the ship had crushed. While reading the last stanza and description senses of dooms as the roughness of sea was depicted in the last lines, the calm atmosphere turned into gale. This mood changing line illustrates the doomsday for the man, Sir Ralph, who had
इव्हिल इंटेन्शन. डूम्सडेचा अर्थ काय होतो? डूम्सडे म्हणजे पृथ्वीच्या विनाशाचा शेवटचा दिवस, त्याला डूम्सडे म्हटले, परंतु हा सर राल्फ यांच्या विनाशाचा शेवटचा दिवस आहे. अँड द लास्ट क्वेश्चन, ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. टायटल. द टायटल ऑफ दिस पोएम इज इंचकेप रॉक. इट रिप्रेझेंट्स virtue and act of goodness. It is a symbol of goodness. The poem inspires us. About the poem Inchcape Rock is written in the form of ballad. It is a long narrative poem. It creates vivid picture in the mind of readers. The poem is very effective. About the poet. The poem is written by Robert Southey. He is a British poet, contemporary of William Wordsworth. Contemporary means समकालीन. He is famous for writing narrative poems. There is a good message in this poetry. We can observe two major things in this poetry, that is poetic justice and use of supernatural elements. Theme of the poem. This is a didactic poem where the poet wants to teach something to us. Didactic means उपदेशपर किंवा काही शिकवण देणारा. The poem depicts poetic justice and that crime gets its own punishment. The rover cuts the bell to annoy the good person abbot and to create problems to other sailors. Actually, he was jealous for abbot as everyone was praising to abbot for his good work of installing bell and providing warning to the other sailors. Rover was not bearing the blessing of abbot. Next, special features. The poet has used descriptive and narrative techniques to enhance the effect of the poem. It is a very effective poem and the language is very simple. It also provides supernatural elements and darkness and drifting of the ship. The poem represents verbal image of the calm atmosphere and the Inchcape rock as a symbol of goodness. The moral or the message of the poem, as you sow, so shall you reap. The poem gives us clear message that those who do wrong things will meet with due punishment. So, this is the end of the brainstorming of the poem Inchcape Rock. And you will write down all these question answers in your notebook. Thank you.